आपला धर्म टिकला पाहिजे देवा. हे बघा सगळी इकडं बघा, माझ्याकडे बघा, ऐका. सगळ्यांना सगळ्यात महत्वाची सूचना आहेत. आपण ज्या धर्म मंडपात बसलोय ना, ती आपल्यावर सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची कृपा आहे, लक्षात घ्या. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी हाडाचे काढ रक्ताचं पाणी करून तुम्हाला आम्हाला भजन शिकवलं. गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांनी रात्रीचा दिवस केला आणि बेट सोन्याचं बनवण्याकरता अट्टहास केला. आजही तुम्ही बेटात जाऊन पहा, वैकुंठ वैकुंठ ज्याला म्हणतो ना, ते वैकुंठ म्हणजे श्री क्षेत्र गोदावरी धाम आहे देवा. ऐका, रात्रीचा दिवस केला, 3-3, 4-4 कालेचे कीर्तन केले. आणि तुम्हाला आम्हाला सनातनी सर्व आपण हिंदू धर्मीय आहोत. आपल्याला धर्माचं फक्त प्रतीक सांगायला सुरुवात केली ती महाराजांनी, सत्य सांगायला सुरुवात केली. अन्य धर्मीयांनी जे बांगलादेशामध्ये आपल्या सर्व हिंदू धर्मियावरती होणारा अत्याचार आहे, त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांवरती जे काही निषेध व्यक्त केला जात आहेत, त्या निषेधाच्या समर्थनार्थ, गुरुवर्य महाराजांच्या समर्थनार्थ आपण वैजापूर क्षेत्रामध्ये मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. लक्षात घ्या, हुंकार मोर्चा आहेत. म्हणून आपल्या धर्मावरती होणारा अन्याय, त्या अन्यायाला आपल्याला विरोध लढा द्यायचा आहे. आपल्या साधू संतांवर होणारा जो अपमानाचा अन्याय आहे, त्या अन्यायाला आपल्याला तोंड द्यायचं आहे. म्हणून सर्व सनातन धर्मीयांना विनंती आहे, लहान मोठे आबाल वृद्ध तरुण सगळ्यांनी 29 ऑगस्ट रोजी अर्थात गुरुवार 29 ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र वैजापूर या क्षेत्री भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीनं केलेलं आहे. गुरुवर्य महंत सद्गुरू स्वामी श्री रामगिरीजी महाराज भक्त मंडळ वैजापूर तालुका संभाजीनगर जिल्हा, त्याचप्रमाणे परिसरातील सगळेच लहान थोर मंडळी उपस्थित राहणार आहे. मीही त्या मोर्चाकरता उपस्थित आहेत, कारण माझ्या सद्गुरूवरती झालेला जो काही वार आहे तो वार झेलण्याकरता मी सुद्धा माझी वेळ देणार आहे. तर मी माझ्या सद्गुरू करता काळ खर्च करणार आहे. तुम्ही सुद्धा लहान थोरांनी आपल्या या मोर्चाकरता उपस्थित राहून जो आपल्या सनातन धर्मीयावरती होणारा जो बांगलादेशामध्ये अन्याय आहे, त्या अन्यायाचा निषेध नोंदवण्याकरता बहुसंख्येनं उपस्थित राहायचं आणि आपला धर्म वाचवावा. लक्षात घ्या, सनातन धर्म जर वाचला तर ही कथा कीर्तन होतील. म्हणून सर्व गावकरी मंडळीला पुन्हा एक बार धन्यवाद देवा. आपल्या धर्माकरता काळ खर्च करा. धर्म जर वाढला तर आपलं नाव वाढेल, धर्म जर टिकला तर जग टिकेल, आणि धर्म जर टिकला तर भजन टिकेल. म्हणून या आपल्या पवित्र गावामध्ये आपण सनातन धर्माकरता जो सगळा काही हा काळ खर्च करत आहात, भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची चरणी विनंती करतो की अशी तुमची धर्माची जी भावना आहे ती वृद्धिंगत होत राहो. धर्माकरता तुम्ही अमूल्य वेळ खर्च करतात. भगवान परमात्मा तुम्हाला यश प्रदान करू, तुम्हाला सुख समृद्धी प्रदान करू. एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. झालेली सेवा माझे गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांच्या चरणी समर्पित करून वाढीला प्रणविराम. तत्पूर्वी आरती होण्याच्या अगोदर महाराज 2 मिनिटं सूचना देतील. धन्यवाद.